नमो नमः. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संस्कृत सिरीजमध्ये पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचे स्वागत. आज आपण संस्कृत कृतीपत्रिकेचा आराखडा बघताना द्वितीय विभाग आणि या द्वितीय विभागातील गद्यम या विभागाकडे आपण जाणार आहोत. द्वितीय विभाग हा गद्यम, यामध्ये आपल्याला 2 उतारे दिलेले असतील, म्हणजेच अ आणि आ असे 2 गद्य उतारे, आणि या प्रत्येकावर अवबोधनम, शब्दज्ञानम, पृथक्करणम या प्रकारच्या कृती विचारल्या जातील. म्हणजेच आपल्याला यामधला अ हा गद्य उतारा सुरुवातीला बघायचा आहे. पण तो उतारा बघण्या अगोदर आपण आपल्याला गद्य धडे किती आहेत, त्यामध्ये कथापाठ असलेले, संवाद आणि सरळ लेखनार्थम असलेले, हे आपण बघणार आहोत. तर बघा, कथापाठ आपल्याला आद्य कृषकः पृथुवैन्यः कथापाठ, व्यसने मित्रपरीक्षा, अमूल्यम कमलम, आदि शंकराचार्य, हे 4 कथापाठ आपल्याला इथे दिलेले आहेत. संवादातले धडे कोणते आहेत बघा, स एव परमाणु प्रतिपदम संस्कृतम, हे संवादातले आहेत. आणि त्यानंतर सरळ लेखनासाठी यावर्षी आपल्याला या सत्रामध्ये संस्कृत नाट्यस्तबक हे एकच सरळ लेखनासाठी हा आपल्याला नाट्य उतारा दिलेला आहे. आणि एकूण यावर आधारित आपल्याला, म्हणजेच संवादाचे धडे आणि कथाभागाचे धडे, एकूण किती धडे झाले मग हे 6 असे हे पाठ वाचन करणे आणि उचित पर्याय आणि उचितम कारण या दोन्हींपैकी कृती आपल्याला सगळ्यात सुरुवातीला असणार आहे. ते आपण उतारा वाचल्यानंतर घेऊया. सुरुवातीला तर मी तुम्हाला सांगेन की हे धडे वाचून घ्या. पाठाचं नाव ते तुम्हाला पाठ असलंच पाहिजे, नुसतं वाचून उपयोग नाही. तर सारांश आपल्याला पूर्ण धड्याचा माहिती असतो, त्यामध्ये किती पात्र आहेत, संवाद कोणाचे आहेत, कोण कोणाला बोलते, हे सगळं आपल्याला माहिती असतं. पण पाठाचं नाव मात्र आपण लक्षात राहत नाही किंवा ते आपण ठेवत नाही. म्हणून सारखा पाठाचं नाव वाचा, त्यानंतर पुन्हा उतारा वाचा आणि मग त्यावरच्या कृती सोडवायला घ्या. मग तुम्हाला उत्तर लगेच लक्षात येणार आहे. येते लक्षात? मग आता आपल्याला काय नेमकं करायचं आहे यामध्ये बघा. पाठ वाचन करणे, त्यामध्ये कह कम वदती ही एक दुसरी कृती आपल्याला आलेली असणार आहे. मग यामध्ये आपल्याला काय करता येणार आहे, पहिला धडा जो आद्य कृषक आहे त्यामध्ये किती पात्र आहेत, पृथुवैन्य, चारणः, पुरोहितः, भूमी, बरोबर. आता दुसरा धडा आहे तो त्या व्यसने मित्रपरीक्षा, यामध्ये जंबुकः, काकः, मृगः क्रमाने त्यांची नावे आपल्याला सांगता येतील. क्षुद्रबुद्धी, एकाक्ष, चित्रांग ही पण तुम्हाला लक्षात ठेवावी लागणार आहेत आणि धडा वाचून ही सहज लक्षात राहतात. आपल्याला तिसरा धडा आहे अमूल्यम कमलम, सुदासह श्रेष्ठी सार्थवाह सुगत, हे पात्र त्यामध्ये आलेली आहेत. आदि शंकराचार्य कथाभाग असलेले आपण पाठ पाहतोय विद्यार्थ्यांना, येते लक्षात? आदि शंकराचार्यमध्ये काय आपल्याला माता शंकर, मलिनकाय पुरुष, शिष्य यांचे पण संवाद आहेत. आता या सगळ्या पात्रांची आपल्याला कह कम वदती या कृतीमध्ये प्रथम आणि द्वितीय विभक्ती पाठ करून ठेवायची, कारण यामधूनच आपल्याला कुठली तरी एक कृती कह कम वदतीची येणार आहे. कोण कोणास म्हणाले हे जर आपल्याला प्रथमा द्वितीया, कहची प्रथमा आणि कम ही द्वितीय आहे, त्याप्रमाणे आपल्याला कोण म्हणालं त्याची प्रथमा आणि कोणास म्हणालं त्याची द्वितीया घ्यायची. हेही करून आपल्या लक्षात राहत नसेल तर यावर एक सोपी कृती, या पद्धतीने मी आत्ता सांगितल्याप्रमाणे प्रत्येक धड्यांची पात्र काढा, त्या पात्रांचं प्रथमा आणि द्वितीय विभक्ती लक्षात ठेवा, पाठच करून ठेवा, म्हणजे तुम्हाला कह कम वदती ही कृती सोडवता येणार आहे. प्रश्न निर्माणासाठी आपल्याला कोणती कृती, प्रश्न निर्माणार्थमध्ये बघा, किम सर्वनाम पाठ करावं लागणार आहे, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी आणि सप्तककारा जे आपले झालेले आहेत ते, येते लक्षात? आणि अशा पद्धतीने इथे आपल्याला बहुतेक वेळेला षष्ठी सप्तमी विभक्तीची किम सर्वनामाची प्रश्न तयार करण्यासाठी आपल्याला रूपे येऊ शकतात. कस्य, कस्याहा स्त्रीलिंगी असेल तर कस्मिन ही सप्तमी विभक्ती. मग ह्या आपल्याला पाठ असल्या म्हणजे आपण प्रश्न तयार करू शकतो. आणि प्रश्न निर्माण करण्यासाठी किंवा तो कसा करावा या आधी मी हा व्हिडिओ टाकलेला आहे प्रश्न निर्माण करण्याचा, आणि तो तुम्ही
बघितला तर तुमच्या अजून छान लक्षात राहणार आहे. म्हणजे उतारा वाचण्या अगोदर आपण ह्या कृती कशा सोडवायच्या आणि सोडवायच्या म्हणण्यापेक्षा त्यावर कशी पूर्वतयारी करायची हे आपण पाहिलं. आता आपण उताराकडे जाऊया. बघा आता प्रश्न दुसरा अ. गद्यांशं पठित्वा निर्दिष्टः कृतीः कुरुत. आधी उतारा काळजीपूर्वक आपण वाचूया आणि मग त्यावरच्या कृती शिकूया. एकस्मिन् दिने शंकरः स्नानार्थं पूर्णा नदीं गतः. यदा स स्नाने मग्नः तदा तत्र एकः नक्रः आगतः. नक्रः झटिति तस्य पादम् अगृह्णात्. तदा शंकरः उच्चैः आक्रोशत्. अम्ब त्रायस्व नक्रात् त्रायस्व. आक्रोशं श्रुत्वा नदीतीरं प्राप्ता आर्याम्बा पुत्रं नक्रेण गृहीतम् अपश्यत्. भयाकुला सा अपि रोदनम् आरभत. शंकरः मातरम् आर्ततया प्रार्थयत. अम्ब इतः परम् अहं न जीवामि. मरणात् पूर्वं संन्यासी भवितुमिच्छामि. अधुना वा देहि अनुमतिं. चेतसा अनिच्छन्ति अपि विवशा माता वदत्. वत्स यथा तुभ्यं रोचते तथैव भवतु. इदानीमेव संन्यासं स्वीकुरु. मम अनुमतिः अस्ति इति. तत्क्षणमेव आश्चर्यं घटितं. दैववशात् शंकरः नक्रात् मुक्तः. सः नदीतीरम् आगत्य मातुः चरणौ प्राणमत्. अनन्तरं शंकरः मातरं संन्यासस्य महत्त्वम् अवाबोधयत्. संन्यासी न केवलमेकस्यः पुत्रः, विशालं जगत् एव तस्य गृहं. मातः यदा त्वं स्मरिष्यसि तदा एव त्वत्समीपम् आगमिष्यामि इति मात्रे प्रतिश्रुत्य सः गृहात् निरगच्छत्. उतारा नीट काळजीपूर्वक संधिविग्रह करून तुम्ही वाचलात तर तुम्हाला नीट त्या प्रश्नांची उत्तरं आणि त्या उत्तराचा अर्थ पण नीट समजेल आणि त्या कृती तुम्हाला सोडवता येणार आहे. तर आपण आता आधी कृतींकडे जाऊया. बघा, अवबोधनम उचितम कारणम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. आता यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट काय आहे बघा. गद्य उतारातील एक विधान 2 पर्यायांमधून एक योग्य पर्याय कारण म्हणून तुम्हाला तिथं जोडायचा आणि तो पूर्ण करायचा, असं या कृतीचं स्वरूप आहे. आता उतारा तुम्हाला परिचित आहे, त्यामुळे तुम्हाला कोणतं कारण आहे ते तुम्ही चुकीचं आहे ते सहज तुमच्या लक्षात येणार आणि तुम्ही अगदी योग्य ते कारण तुम्ही तिथे लिहू शकणार आहात. शंकरः उच्चैः आक्रोशत् यतः सः नदीजले अमश्चत्. नक्रः तस्य पादम् अगृह्णात्. अर्थातच तुम्हाला माहिती आहे, अगदी सहज वाचल्याबरोबर तुमच्या लक्षात राहणार आहे. नक्रः तस्य पादम् अगृह्णात्. जेव्हा तुम्ही हे इथे रिक्तस्थान पूर्ण करणार तेव्हा त्याच्याखाली अधोरेखित करायला विसरू नका. अगदी अधोरेखित नाही केलं तरी चालणार आहे, कारण खालचे उकार हलंत हे जायला नकोत तुमच्या अधोरेखित केल्याने. म्हणून अधोरेखित करताना थोडंसं खालच्या बाजूने केलं तरी चालेल, अगदी नाही केलं तरी पण चालणार आहे. तर कळली ही पहिली कृती. म्हणजे तुम्हाला एकतर पूर्ण वाक्यात उत्तर द्या अशी कृती पण असू शकते. योग्य कारण पर्याय निवडून विधान पूर्ण करा. आता जसं आपण पूर्ण केलं विधान, मात्र वाक्य तुम्हाला पूर्ण लिहायचं आहे. येते लक्षात? नाही तर यतः नंतर रिक्तस्थान जर तुम्ही लिहिलं तर तिथे तुमचे गुण वजा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूर्ण वाक्य लिहा. आपल्याला वाक्यम पुनर्लिखत अशी जेव्हा कृती विचारण्यात येते तेव्हा वाक्य पूर्ण लिहिता आलं पाहिजे. त्याचप्रमाणे इथे आपल्याला कुठली कृती अजून येणार आहे. गद्यांश कोणत्या पाठातून घेतलेला आहे यावर आधारित. कोण कोणास म्हणाले, कह कम वदती. अमरकोशातील शब्द योजून दिलेले वाक्य परत लिहा. असे प्रश्न अवबोधनमध्ये आपल्याला येतील. आता आपण ही पहिली कृती पाहिली. त्यानंतर ख या कृतीकडे जाऊया. कह कम वदती. उताराचा आशय तुम्हाला माहिती आहे मुलांना. मग दिलेलं वाक्य कोण कोणाला म्हणाले वाचता क्षणीच तुमच्या ध्यानात येईल. तरी पण उतारा पाहून खात्री तुम्हाला करावी लागणार आहे, कारण वाक्य उत्तरपत्रिकेत लिहून मग कोण कोणाला म्हणाले ते तुम्ही लिहिलं तर अगदी ते योग्य होणार आहे. वाक्य लिहा पहिल्यांदा. बघा, यथा तुभ्यं रोचते तथैव भवतु. हे आपल्याला दिलेलं आहे. मग आता हे कोण कोणाला म्हणालं. आता कह कम वदती ही कृती सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काय सांगितलं होतं की सगळ्या पात्रांची प्रथमा आणि द्वितीय विभक्ती लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला तिथे पाठच होऊन जाणार आहे की कोण कोणाला कह कम वदती ही कृती. मग आता हे कोणी कोणाच म्हणाले बघा. माता शंकरम वदती. आपण उतारा कोणत्या आदी शंकराचार्य पाठातील बघतोय आणि त्यामध्ये आई शंकराला सांगते की यथा तुभ्यं रोचते तथैव भवतु.
मग तुम्हाला त्याच्या पुढे डॅश करून लिहिता येणार आहे, इति माता शंकरम वदती. आपण कृतीपत्रिका सोडवलेली जी उत्तरपत्रिका आहे ती पण आपण बघणार आहोत. आता आपण फक्त कृती समजून घेऊया. ग कृती बघा आता, पूर्ण वाक्यानं उत्तरम लिखत. या कृतीचं उत्तर तुम्हाला उत्तरातून जे आवश्यक आहे ते लिहिता येणार आहे. स्वतंत्र स्वतःचं वाक्य तयार करण्याची यात गरज नाही लागणार आहे, त्यामुळे ही कृती तुम्हाला सोपी वाटेल. बघा, शंकरः मातरं किम अवबोधयेत. शंकराने आईला काय उपदेश केला, काय बोध दिला, काय सांगितले. इथे आपल्याला लगेच ते उत्तर तुम्ही उतार्यात शोधून लिहू शकता. यामध्ये जे आपल्याला शंकराने काय सांगितले, शंकरः मातरं संन्यासस्य महत्त्वम् अवबोधयेत किंवा अवाबोधयेत, या पद्धतीने तुम्हाला ते उतार्यात पाहून वाक्य जसंच्या तसं लिहिता येणार आहे. यात पुन्हा ते वाक्य लिहिण्याची गरज नाही. त्याच्यानंतरची कृती बघा, वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम असत्यम इति लिखत. कृतीकडे नीट लक्ष द्या. बघा, तुम्हाला वाक्यम पुनर्लिखित्वा म्हणजेच वाक्य ते जे विधान आहे ते उत्तरपत्रिकेत लिहायचं आहे आणि मग ते सत्यम आहे किंवा असत्यम आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. उतार्याचा आशय समजला तुम्हाला, किती समजला किंवा किती तुम्हाला तो समजलेला नाही आहे हे पाहणारी ही कृती, पण तुम्हाला ती मात्र सोपी वाटणार आहे. बघा, एकस्मिन् दिने शंकरः स्नानार्थम नर्मदा नदीम गतः. उतारा काळजीपूर्वक आपण 2 वेळा वाचलेला आहे, नंतर कृती वाचल्यात आणि पुन्हा उतारा वाचला. आता एवढं सगळं केल्यानंतर कुठे तो शंकर स्नानासाठी गेला हे आपल्याला चांगलं माहीत झालेलं आहे आणि पुन्हा ती ओळ आपण उतार्यातली निरीक्षण केली आणि वाचली तर लगेच ते वाक्य सत्य आहे का असत्य हे समजणार आहे. वाक्य मात्र पुन्हा लिहायचं आहे आणि नंतरच तुम्हाला ते सत्य आहे का असत्य हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. असत्यम वाक्य हे असत्यम आहे, वाक्य लिहायचं आणि त्याच्याखाली असत्यम. असत्यम लिहिताना म हलंत आणि त्यानंतर संस्कृतमधला उभा दंड द्यायला विसरायचं नाही. आता त्यातीलच आपल्याला त्या शब्दज्ञानम, त्याच गद्यांशातील शब्दज्ञानम या कृतीकडे जायचे. आता या कृतीकडे म्हणण्यापेक्षा शब्दज्ञानम या शब्दाचा अर्थ काय होतो, पूर्वज्ञानावर आधारित आपल्याला यावर व्याकरणाचे काही कृती विचारण्यात येणार आहेत. म्हणजे धातुसाधित अव्यये किंवा विशिष्ट विभक्तीची रूपे शोधून लिहा, विशेषण विशेष्य मेलनम, संधिविग्रह, पूर्वपदम अथवा उत्तरपदम. दिलेल्या संस्कृत वाक्यातील अधोरेखित शब्द तुम्हाला उत्तरादाखल येईल असा प्रश्न तयार करायचा आहे, किंवा वाक्यातील लकार ओळखा, लिहा यासारख्या तुम्हाला शब्दज्ञानाची तुमची चाचणी घेणारी अशी कृती आहे. आणि यातील तुम्हाला 3 कृती विचारल्या जाणार, कुठल्याही 2 कृती सोडवणे अपेक्षित आहे. येते सगळ्यांच्या लक्षात? तर चला बघूया कृती. क द्वे पूर्वकालवाचक धातुसाधित लबेंत अव्यये चित्वा लिखत. बघा, लबेंत अव्यये शोधून आपल्याला लिहायची. त्यामध्ये आपल्याला रिक्तस्थान दिलेलं आहे. रिक्तस्थानम माता आणि रिक्तस्थानम जगत, आणि यावर आधारित तुम्हाला ती कृती लगेच लिहिता आली पाहिजे की यामध्ये आपण विशेषण ही कृती आत्ता वाचली. बघा, पूर्ववाचक धातुसाधित लबेंत अव्यये चित्वा लिखतमध्ये 2 अव्यय आपले राहिलेले आहेत सांगायचे. उतारा नीट काळजीपूर्वक वाचा. आगत्य आणि प्रतिश्रुत्य अशा 2 लबेंत अव्ययांचा वापर या उतार्यात झालेला आहे. तो तुम्हाला नीट काळजीपूर्वक क्रमांक 1 आणि 2 टाकून लिहिता येणार आहे. नमुना उत्तरपत्रिका मी तुम्हाला नंतर दाखवणारच आहे या कृतींची, त्यामुळे तुम्हाला ती बघून छान पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. आता विशेषण विशेष्य या कृतीकडे जाऊया आपण. गद्यांशात विशेषणम चित्वा लिखत. रिक्तस्थानम माता रिक्तस्थानम जगत. विशेषण विशेष्य म्हणजे काय, तुम्हाला विशेष्य दिलेलं असणारे विशेषण ओळखायचं आहे. विशेष्याबद्दल अधिक माहिती जेव्हा सांगितली जाते एखाद्या शब्दाबद्दल त्याला विशेषण म्हणतात, हे आपण शिकलेलो आहे. आणि नक्कीच तिथे माता या शब्दासाठी कुठलं तरी विशेषण असणार. तुम्ही नीट काळजीपूर्वक ती ओळ वाचलेली असेल तर तुम्हाला ते नक्कीच सापडणार आहे. माता कशी होती तर 2 वेळेला ती विशेषणे माताची आलेली आहेत, एकतर भयाकुला किंवा विवशा, दोन्हीपैकी एक किंवा दोन्ही पण तुम्ही ऑब्लिक करून लिहिलं तरी चालणार आहे. जगत, जग कसे आहे, विशालम, हे तुम्हाला तिथे त्या ठिकाणी विशेषण लिहिता येणार आहे. आणि त्याखाली रिक्तस्थान असल्यामुळे अधोरेखित करावं, पण अधोरेखित करताना
उकार हलंत दिसू द्या स्पष्टपणे. अधोरेखित रेषेवर जे तुमचं जर गेलं ते तर नक्कीच अर्थ बदलू शकतो त्या शब्दाचा. त्यामुळे तिथे तुम्हाला अधोरेखित करताना काळजी घ्यावी लागेल. ग कृती बघा आता. पूर्वपदम लिखत इदानीम एव. बरोबर. इदानीम प्लस एव दिलेलं आहे. पूर्वपद म्हणजे पूर्वपद लिहावं आणि उत्तरपद विचारलं असेल तर उत्तरपद लिहावं. आता ह्याचा अभ्यास करताना काय लक्षात ठेवायचं, आपण उतारा, म्हणूनच मी तुम्हाला सुरुवातीला उतारा वाचून दाखवला. व्हिडिओ जरी थोडा लांब होत असेल, आपला मोठा होत असेल, तरी पण उतारा काळजीपूर्वक संधिविग्रह करूनच मी वाचलेला आहे. त्याकडे नीट लक्ष द्या आणि तसंच तुम्ही पण पूर्ण पाठ किंवा तो उतारा नीट वाचा. असा प्रत्येक पाठाचा सराव करा. जे आपले कथाभागात आपल्याला येणार आहे गद्य उतारे, त्या सगळ्यांचा संधिविग्रह करूनच धडा वाचायचा. म्हणजे तुम्हाला तिथे संधिविग्रहाचा वेगळा अभ्यास करण्याची गरज नाही. तिथल्या तिथेच तुम्ही वाचनाचा सराव केलेला असल्यामुळे लगेच पूर्वपद असेल किंवा उत्तरपद असेल ते तुम्हाला लगेच न शोधता तुम्हाला ते लिहिता येणार आहे. इदानीम अधिक एव. त्याच्यानंतरचं बघा. त्वत्समीपम आगमिष्यामी. त्वत्समीपम अधिक आगमिष्यामी. आणि अर्थातच रिक्त स्थान आहे, त्यामुळे अधोरेखित करा किंवा तुम्हाला जर वाटत असेल तिथे तर तुम्ही या पद्धतीने एक ब्रॅकेट पण काढू शकता, चौकट पण काढू शकता. येते लक्षात सगळ्यांच्या. पण नीट काढायची, स्केलनी काढायची आणि तुम्हाला जसा वेळ असेल तसं तुम्ही करू शकता. क्रमेण योजयत. बघा त्यातली आता तिसऱ्या आपल्या मोठ्या कृतीकडे आपण जातोय. अवबोधनमच्या 4 कृती झाल्या. त्याच्यानंतर शब्दज्ञानमच्या 3 कृती सोडवून झाल्यात. आता तुम्हाला त्यात पर्याय दिलेले आहेत. पण मी तर म्हणेन की तुम्ही लिहिताना सगळं पर्याय सकट लिहायचं आहे. आपल्याला एक शब्द एक वाक्य लिहायला फार वेळ लागत नाही. जे छान येते ते अगोदर सोडवा. ज्यात तुम्हाला जमलिंग वाटत असेल ते नंतर तुम्ही लिहिलं तरी चालणार आहे. पण बऱ्यापैकी पूर्ण सोडवण्याचा प्रयत्न करा. आता यामध्ये आपल्याला लक्षात ठेवण्यासारखं पृथक्करणमध्ये काय आहे बघा. हा पहिला उतारा आहे आपला, बरोबर आहे. प्रश्न दुसरा हा पहिल्या गद्य उतार्यामध्ये तुम्हाला घटना किंवा मुद्दे पाठातील क्रम बदलून दिलेले असतील. ते योग्य क्रमाने लावणं एवढंच अपेक्षित आहे. येते लक्षात. आणि आपण याच्या पुढचा दुसरा उतारा जो बघणार आहोत, प्रश्न दुसऱ्यामधला हा उतारा, त्यामध्ये पण अवबोधनम, शब्दज्ञानम, क्रमसंयोजन ह्या कृती असतील. पण क्रमसंयोजनाच्या ऐवजी आपल्याला जालरेखाचित्र दिलेलं असेल किंवा वृक्षरेखाचित्र किंवा शब्दपेटिका अशा गाळलेले 4 शब्द भरून पुन्हा ते रेखाटणे अशी कृती तुम्हाला दिलेली असेल. ती आपण पुढच्या उतार्यात बघूच या. पण आता यामध्ये फक्त तुम्हाला घटना किंवा मुद्दे देऊन क्रम उलटसुलट दिलेले असतील तर ते योग्य क्रम लावायचे आहे. तर बघा आता क्रमेण योजयतमध्ये काय दिलेलं आहे. तुम्हाला तिथे आपल्याला 4 वाक्य आपल्याला छोटी छोटी दिसून येतात. अगदी पाठातलीच वाक्य नाही येणार, पण त्याच्याशी संबंधित तुम्हाला छोटे वाक्य जुळवलेले असणार आहेत. बघा. संन्यासार्थम अनुमती याचना, नक्रेण पादग्रहणम, माता अनुमती प्रदानम, शंकरस्य आक्रोशः. येते लक्षात. मग आता इथे आपल्याला उलटसुलट शब्द दिलेले आहेत. त्याचा आपल्याला सरळ क्रम लावायचा आहे त्या वाक्यांचा. नक्रेण पादग्रहणम हा क्रम आधी येणार आहे. तुम्हाला सारांश माहिती आहे म्हणून तुम्ही घटनेप्रमाणे क्रम लावायचा. ही गोष्ट इथे लक्षात घ्या. पाठातील वाक्यांप्रमाणे क्रम न लावता पहिली घटना कधी घडली, दुसरी कधी घडली, तिसरी आणि चौथी कधी घडली असा घटनेप्रमाणे क्रम लावला तर नक्कीच ते वाक्य तुमचे बरोबर येणार आहे. आणि प्रत्येकी अर्धा गुण असे 2 मार्कांची ही कृती तुम्हाला 2 पैकी 2 गुण मिळवून देणारीच आहे. नक्रेण पादग्रहणम 1 नंबर टाकून लिहायचे. 2 नंबर शंकरस्य आक्रोशः, 3 संन्यासार्थम अनुमती याचना, 4 मात्रा अनुमती प्रदानम असं तुम्हाला लिहावं लागणार आहे. नुसतेच तुम्ही क्रम टाकले 2, 3, 5, 1 तर हे चालणार नाही. हे अपेक्षितच नाही आहे बोर्डाला. येते लक्षात मुलांनो. म्हणून 1, 2, 3, 4 नंबर टाका आणि जो पहिली घटना झाली ती आधी लिहा 1 नंबरला, त्याच्यानंतर घडली ती 2 नंबरला, 3 आणि 4 या पद्धतीने तुम्हाला योग्य क्रमाने जर तुम्ही वाक्य लिहिली तरच 2 पैकी 2 गुण मिळणार आहेत. येते लक्षात. पहिला उतारा आपण आज इथे घेतला आहे. प्रश्न दुसऱ्यामधला ही आता नमुना उत्तरपत्रिका तुम्हाला मी दाखवते आहे, जी आपण आत्ता घेतली. म्हणजे या नमुना कृतीपत्रिकेची उत्तरे कशा पद्धतीने लिहिलेली आहेत तशीच तुम्ही अपेक्षित आहेत लिहिणे.
एक क्रमांक टाकायचा प्रश्नाचा, कृतीचा आणि क ख ग घ या पद्धतीने प्रत्येक अचूक उत्तराला 1 गुण मिळणार आहे. आणि अधोरेखित कोणत्या कोणत्या ठिकाणी केलेले हे ह्याकडे पण नीट लक्ष द्या. नक्रह तस्य पादम अगृह्णात, असत्यम याखाली दिलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या कृतीमध्ये बघा आपल्याला क ख ग मध्ये विशेषण विशेष्यखाली अधोरेखित आहे. धातुसाधित लेबंत अव्यय आपण ओळखली, आगत्य, प्रतिश्रुत्वा येते लक्षात. त्याच्यानंतर पूर्वपदम उत्तरपदम यामध्ये पूर्वपदामध्ये पण अधोरेखित आहे. तुम्हाला मी अधोरेखितच्या ऐवजी ब्रॅकेट असं जरी केलं, चौकट केली तरी पण तुम्ही ती लिहू शकता किंवा काढू शकता. आणि आपल्याला योग्य क्रम कसा लिहिला बघा इथे. आता योग्य क्रम लिहिल्यानंतर या पद्धतीनेच तुम्ही तो लिहावा येते लक्षात. आणि खाली ब्रॅकेटमध्ये आपल्याला गुणांची विभागणी केलेली की कशा अचूक उत्तराला, प्रत्येक अचूक उत्तराला कसे गुण मिळणार आहेत या पद्धतीने तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. आणि अशी एक ही कृतीपत्रिका तुम्ही सोडवून बघा. जेव्हा व्हिडिओ तुम्ही बघाल तेव्हा नुसता बघून किंवा ऐकू नका, तर ती सोडवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुमची उत्तरपत्रिका नक्कीच छान होणार आहे आणि त्याचं प्रेझेंटेशन पण तुम्हाला छान करता येणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण द्वितीय विभाग या संपूर्ण संस्कृत कृतीपत्रिकेचा आराखडा पाहताना नुसताच आराखडा नाही तर आपण ही कृतीपत्रिका सोडवून घेतो आहे. त्यामुळे नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. आणि आज आपण गद्यम द्वितीय विभागात या हा गद्य उतारा सुरुवातीचा पाहिलेला आहे. पुढच्या विभागात आपण हा द्वितीय विभागातीलच दुसरा गद्य उतारा पाहणार आहोत आणि त्यावर आधारित कृती बघणार आहोत. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, छान वाटला असेल तर नक्कीच तुमच्या लेखन पुस्तिकेत लिहून काढा आणि तसा अभ्यास करण्याचा सराव करा. आणि अर्थातच मी पूर्वी नेहमी सांगितल्याप्रमाणे व्हिडिओ छान वाटला असेल, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या सहकाऱ्यांना, वर्ग मित्रमैत्रिणींना आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यांनी अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे आपल्या या कृतीपत्रिकेच्या आराखड्याचे किंवा इतर संस्कृत सिरीजचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहणार आहेत. सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करायला पुन्हा एकदा आठवण करून देते. आज आपण इथेच थांबूया. पुढील हा गद्य उतारा घेऊन आपण दुसऱ्या प्रश्नाची ही कृती घेऊन पुन्हा भेटूया. पुनर्मिलामः.